जाऊया परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलतायत। या प्रकारे चुकीचं जर काम कोणी करत असेल तर त्यांचा सावकारीचा लायसन्स देखील रद्द होईल आणि फौजदारी कारवाई देखील त्या ठिकाणी करण्यात येईल हा विश्वास मी देतो। आणि या संदर्भात या सभागृहात सांगितल्यानंतर सर्वांना समजतं, तथापि याला अधिक प्रसिद्धी कशी देता येईल जे आपण सांगितलं तोही प्रयत्न केला जाईल। प्रश्न क्रमांक 4 7495 रणजित सिंह मोहिते पाटील। सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 7495। मंत्री बोल। सभापती महोदय, आपण एवढं प्रयत्न करून सुद्धा एसटी काही नफ्यामध्ये येत नाही, पण असं असलं तरी सुद्धा परिवहन मंत्र्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। आज पण त्यांनी घोषणा केली की जाहिरातीच्या माध्यमातून जवळपास 250 कोटी रुपयाचा महसूल आम्ही मिळवणार आहोत, त्याचं आम्ही स्वागत करतोय। पण सभापती महोदय, ज्यांच्या जीवावरती ही एसटी चालते ते ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, यांना सभापती महोदय जी काय आपण विश्रामाची सुविधा द्यायला पाहिजे ती पण अजूनपर्यंत आपण देऊ शकलेलो नाही। सभापती महोदय, माझ्या मतदारसंघातलं छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे। आज तिथं शेजारी विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, इथून सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात सभापती महोदय आरोग्याच्या कामासाठी येतात आणि हे सगळे एसटीने गोरगरीब येतात। सभापती महोदय, प्रश्नावरती येतोय, धाकता मुख्यमंत्री पण आहे तिथं, म्हणून मी आपल्याला सांगतोय सभापती महोदय थेट प्रश्नावर या ना मग। की तिथलं ते बस स्थानक बांधावं यासाठी आता मी 4दा निवेदन केले मंत्री महोदय, पण अजूनही त्या कामाला सुरुवात झालेली नाही। ती कधी करणार हा माझा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, सगळ्या मोठ्या शहरामध्ये तरी जिथं आता पुण्यासारखं शहर आहे, नागपूर आहे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।